नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मस्त असे झटपट होणारे कुरकुरीत कोबीचे मंचुरियन किंवा तुम्ही याला भजी सुद्धा म्हणू शकता। बनवायला अतिशय सोपी आहे व चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात। तर आता हे कोबीचे मंचुरियन किंवा भजी कसे बनवायचे ते बघण्याकरता आपण आता सर्वात प्रथम रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात प्रथम आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक पत्ता कोबीचा गड्डा लागणार आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर, पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर व पाऊण वाटी मैदा, चवीनुसार मीठ, फूड कलर, 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा ग्रीन चिली सॉस। आता आपण हे साहित्य बघितले आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी पत्ता कोबी 4 भागामध्ये कट करून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला हे किसायला सोपी जाईल। त्यावरचे जे कवर आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे व अशा प्रकारे आपल्याला याला 4 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे। जेवढे आपल्याला पत्ताकोबीचे मंचुरियन करायचे आहे तेवढेच आपल्याला हे पत्ताकोबी घ्यायची आहे। तर मी एका पत्ताकोबीचे 4 भाग केलेले आहे। आता एक कट केलेली पत्ताकोबी आपल्याला या किसणीच्या साहाय्याने बारीक अशी किसून घ्यायची आहे। खूप जास्त बारीक सुद्धा आपल्याला किसायची नाही, आपले जे नॉर्मल किसणी आहे त्यांनी आपल्याला हे किसून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे पत्ताकोबी किसून घ्यायची आहे। तर मी आता ही संपूर्ण पत्ताकोबी किसून घेतलेली आहे। तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे व त्याला हाताने छान असं चोळून संपूर्ण पत्ताकोबीला लावायचं आहे, जेणेकरून पत्ताकोबीला पाणी सुटेल। तर संपूर्ण पत्ताकोबीला लागेल अशा प्रकारे आपल्याला हे मीठ चोळायचं आहे। हलक्या हाताने संपूर्ण पत्ताकोबीला मीठ चोळून झाल्यानंतर या पत्ताकोबीला छान असं पाणी सुटतं। आता या पत्ताकोबीला पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही। आता यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे, थोडासा फूड कलर घालायचा आहे। फूड कलर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता। त्यानंतर रेड चिली सॉस व ग्रीन चिली सॉस घालायचा आहे 1 चम्मच, आणि याचे सुद्धा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 चमचा सोया सॉस घातलेला आहे। सोया सॉसचे प्रमाण थोडे कमीच घालायचे आहे, तो खूप डार्क असतो त्यामुळे थोडं कळवट चव येऊ शकते, त्यामुळे आपल्याला सोया सॉस थोडा कमीच घालायचा आहे। आता हे सर्व सॉसेस मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व सॉसेस मिक्स झाल्यानंतर यामध्ये पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे व पाऊण वाटी मैदा घालायचा आहे। तर दोन्ही आपल्याला थोडं घालायचं आहे व हे मिक्स करायचं आहे। जर आपल्याला याचे प्रमाण कमी वाटले किंवा थोडं पातळ वाटलं तर आणखी यामध्ये मैदा व कॉर्नफ्लॉवर आपल्याला मिक्स करायचं आहे। तर हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करायचं आहे व याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हे छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे। पातीच्या कांद्याचा जो पांढरा भाग असतो तो मी या ठिकाणी घातलेला आहे, तुम्ही कांदा सुद्धा यामध्ये घालू शकता। तर याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी पाऊण वाटी कॉर्नफ्लॉवर व पाऊण वाटी मैदा वापरलेला आहे। याच्यापेक्षा जास्त आपल्याला मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर वापरायचं नाही, नाहीतर ते जास्त घट्ट येतील। आता याला आपण तळून घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, ते छान कळकळीत गरम करून त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून यामध्ये आपल्याला भज्याप्रमाणे हे मंचुरियन तळून घ्यायचे आहे। तर एक एक करून मी यामध्ये मंचुरियन सोडत आहे। जास्त आपल्याला मंचुरियन टाकायचे नाही, नाहीतर जास्त प्रमाणात आपण यामध्ये मंचुरियन घातले तर तेल थंड होतं व ते छान असे तळले जात नाही। त्यामुळे थोडे करून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मंचुरियन छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे मंचुरियन तळून घ्यायचे आहे। जर तुम्हाला हे मंचुरियन थोडे नरम वाटत असेल तर आणखी 1 मिनिटभर याला तुम्ही तेलामध्ये तळून घेऊ शकता। तर अशा प्रकारे मी हे मंचुरियन कुरकुरीत व लालसर होईपर्यंत छान असे तळून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता याचा कलर सुद्धा छान असा चेंज झालेला आहे व ते कुरकुरीत सुद्धा दिसत आहे। आता आपण हे मंचुरियन काढून घेऊया। तर आता हे तळलेले मंचुरियन मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर अशा प्रकारे मी संपूर्ण मंचुरियन तळून घेतलेले आहे, मस्त असे कुरकुरीत झालेले आहे। तुम्हाला याबरोबर ग्रेव्ही तयार करायची असली तरी तुम्ही करू शकता, किंवा तसे सुद्धा तुम्ही हे मंचुरियन सोया सॉस किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता।
तर अगदी कमी साहित्यात अगदी झटपट होणारे व कुरकुरीत असे आपले हे कोबीचे मंचुरियन किंवा भजे तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व माझ्या अशा सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येतील व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल। चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा, खात रहा। धन्यवाद।